70-70 स्पोर्ट्स अर्थातच 70-70 स्पोर्ट्स यांच्या वतीनं A1 क्वालिटीच्या टी शर्ट देऊन त्या खेळाडूंना सन्मानित करण्यात येतील. 70-70 स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर ओनर सन्माननीय लालाजी लोंगले साहेब आपल्या या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांच्या वतीनं हे पारितोषिक त्यांना देऊन सन्मानित करण्यात येईल. चला मॅच ऑन गेम ऑन. पहिलाच बॉल फॉलिंग स्वीप लाऊट अपील लेग बिफोर द स्टंप साठी करण्यात आली होती. जस्ट सिरीज साठी आपण पाहतो रेफ्रिजरेटर ठेवण्यात आलेलं आहे. ते A1 जोडी कुमार आरिव महेश धुळे आणि कुमार हर्षल राहुल चव्हाण या A1 जोडीच्या वतीनं प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी रेफ्रिजरेटर ठेवण्यात आलेले. या संपूर्ण देणगीदारांचा विशेष आभार आम्ही व्यक्त करत आहोत. आडवा पार्टनर क्रॉस बॅटेड फटका डीप मध्ये प्रोटेक्शन आपण पाहता. जबरदस्त फिल्डिंग कॅप्टन अतुल यांच्या वतीनं. एक रन या बॉलवरती मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 3 या धावसंख्येवरती. विशेष देणगीदारांचा विशेष आभार. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी फ्रीज A1 जोडी आरिव महेश जुळे आणि हर्ष राहुल चव्हाण यांच्या वतीने देण्यात आलेला. जबरदस्त संकल्पना. 24 मध्ये सुरुवात, 25 मध्ये या स्पर्धेची सांगता होत्या. बॉल तयार. वेगवाने चेंडू पाठीमागे विकेट किपर यांच्याकडे चेंडू जातो. डॉट बॉल. आकाश गायकरने प्रभावित केलेल्या पहिल्याही देखील मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना सुरुवात जबरदस्त जिथे अतुलनं टॉस जिंकल्याच्या नंतर फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे आणि कदाचित तो अचूक निर्णय देखील पहिल्या मॅच मध्ये 5 ओव्हरच्या सामन्यामध्ये त्याने घेतलेला आहे. आकाश तयार. ओव्हर द स्टंप्स. वेगवाने चेंडू क्लीन बोल्ड ऑफस्टिकची यष्टी वाकवली अक्षरशः. आकाश गायकरचं व्हेरिएशन रीड करू शकलेलं नाहीयेत फलंदाज अमोल बाद. नेक्स्ट मॅच असणार आहे खोनीसी बनाम आविरशाह इलेक्ट्रिकल्स जय कोळंब माता शेळू. आम्ही दोन्ही टीमचे कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत की आपण आल्याची नोंद आपण करा, रिपोर्टिंग करा या ठिकाणी. आणि त्याचबरोबर ऑनगोईंग मॅच कडे आपण ओढत तर मैदानाच्या आतमध्ये उपस्थित होतोय टीम कॅप्टन अनुष पाटील. ऑन स्क्रीन तुम्ही पाहतायत आमचे 70-70 चे स्पोर्ट्सचे ओनर लोंगले साहेब आणि त्यांच्या समवेत या स्पर्धेची A1 जोडी या स्पर्धेचे मुख्य आयोजक मुख्य प्रणिते महेश धुळे सर आणि राहुलजी चव्हाण साहेब. ओ खोलात होता बँग ऑन टार्गेट. फलंदाज बाद लेग बिफोर द स्टंपच्या स्वरूपामध्ये पंचांना बाद घोषित केलेलं. एका कॅप्टननं दुसऱ्या कॅप्टनला मैदानाच्या बाहेर पाठवलेलं. आपण ऍक्शन रिप्ले बँग ऑन टार्गेट फलंदाज बाद. राहिलेली आहे बेलवली गावातून खेळत असताना डावकर हाताचा एक विध्वंसक फलंदाज आणि या बदलापूर परिसराचा भावेश पवार म्हणून ज्यांची ओळख राहिलेली आहे ते शशिकांतजी लोंगले साहेब आपल्या या व्यासपीठावरती उपस्थित आहेत.
त्यांचं हार्दिक स्वागत. शेवटच्या चेंडूवरती शेवट गोड करत असताना आल्या 400चे स्ट्राईक रेट न खातं ओपन करणं पसंत केलेलं आहे देवेन पाटील यानं. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 7 या धावसंख्येवर. 1 2 3 4 get on the dance floor. एक गडी एका षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 7 या धावसंख्येवर. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 2 गडी बाद 7 या धावसंख्येवरती. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती स्वतः कर्णधार आलेले अतुल लोंगले. आकर्षक जर्सी आपण पाहतो दोन्ही टीमने परिधान केलेली आहे. अट्रॅक्शन राहिलेले संपूर्ण मॅच मध्ये. सेकंड ओव्हर पहिलाच बॉल हेलिकॉप्टर लॉंग ऑफला. जेलची शक्यता परेशला अंदाजच आलेला नाहीये. ही मच निडेड विकेट होती आणि चालला बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय फटका सुमितच्या बॅट मधून 4 धावसंख्येसाठी चौकार. डीजे पहिलाच बॉल आणि सहज त्याने हेलिकॉप्टर जस्ट क्लिक आउट केला. त्या फटक्याचं एक्झिक्युशन सुमितच्या वतीने आपण पाहिलं. 4 धावा या बॉल वरती मिळतात. टीमची धावसंख्या 4 च्या मदतीने पुढे जाऊन पोहोचलेली ती 11 वरती. पाहतात सुमित मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या मॅच मध्ये त्यांची जबरदस्त कामगिरी. सेकंड मॅच मध्ये देखील त्यांचा शेड्यूल पूर्णतः बिझी राहिलेला. 3 मध्ये 5 इंडिव्हिज्युअल लॉफ करतात. फुलटॉस होता ऑन साइडला सहजतेने टर्न करतात. गॅप मध्ये बॉल टप्पा घेत खेळाडूच्या वरतून चाललाय सीमा पर. 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. चौकाराच्या साह्यानं 2 सलग चौकार. या 2 चौकारांच्या मदतीने धावफलक थोडासा आकार घेत असताना जाऊन पोहोचलेला आहे ते 15 या धावसंख्येवरती. अतुल लोंगले बॉलिंग करत असताना ओव्हर नंबर 2 मध्ये टीम कॅप्टन आहेत. आणि समोर आपण पाहतात सुमित एक विध्वंसक फलंदाज. त्याला जास्तीचा टाइम घेऊ नका हीच विनंती आहे प्लीज. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ 2 सलग चौकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 15 वर. अधिकचा वेळ आपण घेऊ नका कृपया करून हीच विनंती आम्ही दोन्ही संघांना करत आहोत. टीमची टोटल आतापर्यंत 15 वरती 2 गडी बाद. फिल्डिंग मध्ये बरीचशी बदल आपण पाहायला मिळतात. करत असताना ही नवीन संकल्पना आपण पाहतात. बरेच समालोचक आपण विविध क्षेत्रामध्ये पाहिले असतील परंतु या समालोचकांची विषय काय वेगळा. समालोचक चषक तब्बल 1 लाख रुपयांची पारितोषिक देणारी ही स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. धावसंख्या 2 गडी बाद 15 ओव्हर द स्टंप्स. अतुल आहेत ओव्हर नंबर 2 मध्ये. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. सुमित पाटील आणि देवेन पाटील ही आता जोडी मैदानाच्या आतमध्ये. जवळपास आपण पाहिले सुमितने इंडिव्हिज्युअल 3 चेंडूंमध्ये 9 त्यानं बनवलेल्या. देवेन पहिल्या चेंडूवरती चौकार घेतात. एक चांगल्या स्ट्रॉंग पोझिशन मध्ये तो आहे. 2 गडी बाद 15. वेगवान चेंडू लाऊड आहे अपील. बॅट लागलेली असा पंचांचा इशारा आलेला आहे. व्हेरी गुड डिसिजन फ्रॉम द अंपायर. लाऊड कॉल झाला तो मुरली टीमच्या वतीने. बिग विकेट होती. त्यांना देखील माहिती होती या विकेटचं महत्व. त्यांना माहिती होतं आणि लगेचच फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये पंचांनी सांगितलेलं की चेंडूला बॅटला चेंडू ब्रश झालेल्या कारणास्तव खेळाडू सुमित पाटीलच्या वतीने आता स्ट्राईक रोटेट होते. टीमची धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचलेली आहे 2 गडी बाद 16 या धावसंख्येवरती.
दुसरं षटक प्रगती पथावरती. आतापर्यंत 9 आलेले आहेत या ओव्हरमध्ये. टीमची टोटल धावणं पोहोचलेली ती 16. पहिलं षटक आपण पाहिले 7 ने सुरुवात. खोलात आहे चेंडू. टप्पा पडल्याच्या नंतर थोडासा टर्न होत असताना आपसुपच हात डोक्यावरती गेलेले आहेत अतुलचे, कारण चेंडू देखील तितका चांगला होता. प्रॉपर यॉर्कर त्याने टाकले. त्यानंतर साईड आर्म बॅटचा चेहरा लवकर ओपन केला होता आणि बॅटचा चेहरा बंद करण्याच्या अगोदर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा वेग होता, शोल्डर मधली पॉवर इम्प्लिमेंट करत असताना अतुल लोंगले ओव्हर नंबर 2 मध्ये. टीमची धावा संख्या आतापर्यंत 16 ओव्हर द स्टम्प्स. चांगला चेंडू लोवा फुल टॉस शरीरापासून दूर. गोलंदाज अतुलच्या माध्यमातून ही गोलंदाजी सुरू असताना जसे बॅट्समन फुटवर्कचा वापर करतायत ना, तशा पद्धतीचे चेंडू रिलीज करत असताना मैदानाच्या आतमध्ये अतुल. टीमचा कॅप्टन आहे. 2 सलग डॉट बॉल त्यांच्या वतीने आलेले आहेत. 2 गडी बाद 16 धावा ओव्हर द स्टम्प्स. यावेळेस कमी गतीने टाकला होता आडव्या बॅटने. नो लुक स्ट्रोक. डीप मध्ये प्रोटेक्शन. थोडीशी फंबल. बघता बघता बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चालेला. या धावा आहेत ना कुठेतरी सेकंड इनिंग मध्ये मागण्या ठरणार आहेत. उमरोल टीम साठी पाण्याची व्यवस्था कदाचित करण्यात यावी. मैदानाच्या आतमध्ये 4 धावा या बॉलवरती मिळतात. टीमची धावा संख्या जाऊन पोहोचते 4च्या मदतीनं 2 गडी बाद 20 या धावा संख्येवर. खेळ पूर्ण झालेला 2 ओव्हर मध्ये 20 धावा. बरोबर 10च्या सरासरीने आतापर्यंत 20 बनवलेले आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. तिसऱ्या ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती येतात आकाश लोंगले. त्याला अधिकचा टाइमपास करू नका प्लीज. समालोचक चषक 2024 आणि 2025 चे पर्व बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणी यांच्या मान्यतेनुसार ठेवण्यात आलेली स्पर्धा. समालोचकांची A1 जोडी महेशजी धुळे राहुलजी चव्हाण यांच्या वतीनं भरवण्यात आलेली स्पर्धा तुम्ही एन्जॉय करत आहात. 2 ओव्हर मध्ये धावा पुस्तकावरती धावा ते आतापर्यंत 20 धावा. हर्षद 11 जय पारदेव गोवे टीमची. पहिला सामना जर त्याने आपण पाहिला तर दोन्ही बाजूनं त्यांच्या वर्चस्व राहिला. विथ द बॅट विथ द बॉल. धावा पुस्तकावरती धावा 20 आहेत. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. फुल टॉस लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षक आहेत. बनतील दर्शक. बॉल सीमा पार. ठोकला षटकार. जेव्हा तुम्हाला याला बाद करण्याची संधी मिळेल तेव्हा तुम्ही नक्की त्याला बाद करा, अन्यथा हा खेळाडू रौद्र रूप धारण करण्यासाठी त्याला वेळ लागत नाही. तसेच चित्र आपण पहिल्या मॅच मध्ये पाहिलं, तसंच चित्र आपण सलग दुसऱ्या मॅच मध्ये पाहतात. एकटा मैदानाच्या आतमध्ये संघर्षाच्या आणि अस्तित्वाची लढाई करत असताना जवळपास 7 बॉल मध्ये 16 त्याने इंडिव्हिज्युअल बनवल्यात. आधीच्या मॅचचा देखील विचार केला तो आधीच्या मॅच मध्ये नॉट आउट राहिला. 16 धावा त्याने बनवले. ते देखील 10 चेंडूमध्ये एक चौकार, एक षटकारांच्या मदतीने डाव त्याने सावरून ठेवला एका बाजूनं. एक उत्साह खेळाडूचं लक्षण आपण पाहतात. फक्त चौकार षटकाराने क्रिकेट खेळलं जात नाही, कधी कधी डोक्यानं देखील क्रिकेट खेळलं जातं. हे सुमितनं बऱ्याचदा दाखवलेलं टीमसाठी. त्याला जास्तीचा वेळ घेतात प्लीज. 2 गडी बाद 26. ओव्हर नंबर 3. फिल्डिंग मध्ये वारंवार बदल करत असताना इनफिल्डच्या खेळाडूला आता बाहेर पाठवलं आणि जो आउटफील्ड मध्ये खेळाडू होता त्याला इनफिल्ड मध्ये आणण्याचं काम. डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट बरोबर स्क्वेअर लेग. वेगवाने चेंडू लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आणि थोडेसे दूर राहिलेले आहेत. पंचांचा इशाराची वाट आपण पाहूया. 4 की 6
आणि पंचांचा इशाऱ्याची अजून तरी आपण वाट पाहूयात. चौकार हा पंचांचा इशारा इथून येत असताना लॉंग ऑनला प्रयत्न जबरदस्त होते आकाशकडून. प्रॉपर लॉंग ऑनच्या आणि काऊ फेसच्या मधून चेंडू काढलेला हा चौकार. टेक्निकल स्ट्रोक, कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन मैदानाच्या आतमध्ये टिपिकल बॅटिंग पाहतात तुम्ही सुमित पाटील यांची. पाटलांची पाटीलगिरी आता तो मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना सुमित पाटील जशी फिल्डिंग बदलतात तसे फटके त्याच्या बॅटमधून येतात. मेरिटनुसार बॉलिंग चालू आहे जरूर, परंतु फार काळ शांत राहील तो सुमित कसला. 30 धावा. वेगवाने चेंडू शरीरापासून दूर. नो बॉल पंचांचा इशारा आलेला, म्हणजे रिटर्न क्रिशप बरोबर टप्पा लाईन वरती पडतोय का हे पंच तपासणी करत असताना. रेफर करतात पंच, चेक करावं लागेल कदाचित. सोबत पंचांचा इशारा टेक्निकल रूम मधून काय येतोय. नो बॉल असा टेक्निकल रूम मधून डिसिजन येत असताना नो बॉल म्हणजेच पुढचा बॉल इथे आता फ्री हिट खेळण्याची संधी सुमित पाटील यांच्याकडे. 1 रन या बॉल वरती मिळेल. टीमची धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 31 या धावा संख्येवरती. ओव्हर द स्टंप्स. फुल टॉस. काऊ फेसला खेळाडू पोहोचले, जेल पकडले, फ्री हिट आहे. सेकंडचा कॉल, थोडीशी मिस्टेक, रनआउटची शक्यता होती. 1च रन मिळते. नाराज आहे स्वतःवरती सुमित. काय टेक्निकल बॅटिंग सुमितने केलेली, कॅल्क्युलेट रिस्क घेतलेली. रिस्क घेतल्याच्या नंतर रिवॉर्ड सातत्याने तुम्हाला मिळत असतात आणि तशाच प्रकारची कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना सुमित पाटील. 10 मध्ये इंडिव्हिज्युअल 21. आता देवेन आले ट्रॅकिंग एंडला. 4 मध्ये 8 त्याने बनवल्यात. धावा संख्या जाऊन पोहोचले आतापर्यंत 32 वरती. 32. शेवटच्या अंतिम 2 चेंडू ओव्हर नंबर 3 मध्ये. वेगवाने सरळ केलेत. बॉलर्स बॅक ड्राइव्ह लॉंग ऑन आणि बरोबर लॉंग ऑफ मधून काढला चेंडू. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. अतुल कडून मिस्टेक. पाठीमागे चांगलं बॅकअप देत असताना 2 धावा या बॉल वरती. संघाची धावत संख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली आहे ती 34 वरती. छोट्या चुका झालेल्या उमरोली टीमच्या, खास करून फिल्डिंग करत असताना. शेवटचा चेंडू वेगवान फुल टॉस आहे. लॉंग ऑफला बॉल. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल पोहोचलेत. रोहन. सेकंडचा कॉल, थ्रो थोडासा वाईड आणि लगेचच फायदा उचलत असताना 2 रन या बॉल वरती. षटक संपल्याचा इशारा पंचांकडून येतो. 3 ओव्हरच्या अखेरीस टीमची धावत संख्या जिथे हर्षद 11, जय पारदेव गोवे टीम बॅटिंग करत असताना जाऊन पोहोचलेली आहे 2 गडी बाद 36 या धावा संख्येवर. थोडं स्पीडअप करा. विशेष कौतुक करूयात आपण डीजे गणेश यांचं. काय जबरदस्त संगीत ते सकाळपासून वाजवतायत. डीजे ऑपरेटर असल्याच्या नंतर संगीत तर कोणी वाजवतं, परंतु ती समय सूचकता, तो प्रेझेन्स ऑफ माइंड, त्या कारणास्तव या विभागामध्ये डीजे गणेश यांचं नाव आवर्जून घेतलं जातं.
आमच्या कर्जत विभागामध्ये जाल तर डीजे रॉनीला कोण तोडणार आणि बदलापूर वांगणी परि मॅचला सुरुवात एरियल रूट फ्लाइट दिली होती नाराज स्वतःवरती सुमित डॉट बॉल न सुरुवात रोहित गायकर यांच्या वतीनं विशेष कौतुक डीजे गणेशांचं आपण सातत्याने करत आलेलो थँक्यू सो मच ओव्हर नंबर 4 ला झालेली सुरुवात आणि चौथ्या ओव्हरच्या सुरुवातीला बॉलिंग मार्कवरती आलेत रोहित गायकर पहिलाच बॉल एरियल रूट देऊन थोडीशी फ्लाइट दिली होती आणि लालच देऊन आपण पाहतायत थोडासा ताकदीशीर उभा होता फलंदाज सुमित डॉट बॉल इथून आलाय ओव्हर नंबर 4 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे 36 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती आहेत शेवटचं षटक फुल टॉस फायदा उचललाय नो बॉल पंचांचा इशारा जितक्या वेगाने आला तितक्याच वेगानं ताबडतोब फटकेबाजी करतो सुमित ठोकला षटकार जाऊन पोहोचलेली आहे 43 या धावसंख्येवरती फ्रीडचा बॉल तो देखील कोणासाठी तर सुमित पाटील साठी जो मैदानाच्या आतमध्ये ऑलरेडी सेट झालेला आहे 12 बॉल मध्ये इंडिव्हिज्युअल त्याने 27 बनवलेले आहेत जबरदस्त सामना स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उंबरोली या संघ स्वर्गीय दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट वरून कालच विमानाची चाचणी करण्यात आली कमर्शियल फ्लाइटला लँड करण्यात आलं त्यानंतर जवळपास म्हटलं जातं की मे एंडिंग पर्यंत एअरपोर्टला देखील सुरुवात होईल फुल टॉस मिस केला फ्री हिट आहे फलंदाज बाद फ्री हिटचा बॉल होता कॅच पकडून जर का बॉल लगेचच नॉन स्ट्रायकिंग एंडला आला असता तर सुमित नॉन स्ट्रायकिंग एंडलाच थांबला असता हे छोटे प्रेझेन्स ऑफ माइंड ते तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये काम आणि कंपोज पद्धतीने घ्यावं लागतात परंतु गोवे टीमसाठी महत्वाची गोष्ट असेल की जो सुमित सेट झाला तो चालला स्ट्रायकिंग एंडला एक रन या बॉलवरती मिळते टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 44 या धावसंख्येवरती पहिल्या डावाचा विचार आपण करत आहोत रोहित जिथे आता बॉलिंग करण्यासाठी चौथ्या ओव्हरमध्ये त्याला प्राचारण करण्यात आलेलं आहे फुल टॉस जितक्या वेगाने तितक्याच वेगाने ताबडतोब पाठवलेला आहे बिनधास्त बॅटिंग करत असताना इट्स आउट ऑफ द पार्क सिक्सर थँक्यू डीजे खऱ्या अर्थानं म्हटलं जातं भूमिपुत्रांच्या मेहनतीला आता खऱ्या अर्थानं यश आलेले लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा साहेबांचं नाव द्यावं ही भूमिपुत्रांची इच्छा होती आणि खऱ्या अर्थानं ती इच्छा आपण पाहतात महाराष्ट्र सरकारनं राज्य सरकारनं आणि त्यानंतर आता केंद्रातून देखील त्याला परमिशन देखील मिळालेली आहे ही खऱ्या अर्थानं घेतलेली मेहनत म्हटलं जातं ना तुम्ही मेहनत अशा प्रकारे घ्या की तुम्हाला तोंडानं सांगता न यावं परंतु तुमच्या कामानं त्या मेहनतीचं उत्तर दिलं पाहिजे तशी मेहनत आता मैदानाच्या आतमध्ये उमरोली टीमला करावी लागेल कारण 14 मध्ये 34 इंडिव्हिज्युअल बनवलं सुमितनं त्याला थांबणं झालं कठीण त्याला थांबवणं इथं आता कठीण बनलेलं आहे उमरोली टीमसाठी डेड बॉल पंच घोषित करत असताना बघता 50 धावा पहिल्या षटकामध्ये 7 न सुरुवात केली होती दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 आल्या त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये 16 आता अंतिम षटक स्वीप करण्याचा प्रयत्न झोपून फटका अक्षरशः खेळण्याचा प्रयत्न होता फॉलिंग स्वीप बरोबर प्रॉपर यॉर्क झाले त्या कारणासह बॉटम बॉलचा अजिबातच संपर्क आलेला नाही आहे 15 चेंडूंमध्ये आता 15 चेंडूंमध्ये 34 इंडिव्हिज्युअल सुमितच्या अंतिम 2 चेंडूचा आता खेळ बाकी राहतो 50 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती आहेत कमी गतीने टाकला आडवा पाटणा फटका डीप मध्ये प्रोटेक्शन पहिली सिंगल वेगानं सेकंडचा कॉल चालवला पाहूया थ्रो झाला स्ट्रायकिंग एंडला गुड थ्रो ऑन टू द स्टम्प्स आणि पंचांकडून रेफर करण्यात आलेला पंचांकडून सॉफ्ट सिग्नलची अपेक्षा आमचा टेक्निकल रूम करत आहोत सॉफ्ट सिग्नल तर पंचांना आउट घोषित केलेला आणि कदाचित सॉफ्ट सिग्नल नंतर टेक्निकल रूम मध्ये रेफर करण्यात आलेला
चला नेक्स्ट मॅच शेलू टीमचे कॅप्टन आणि खोनीसी टीमचे कॅप्टन त्वरित पोचा रिपोर्टिंग करा. सॉफ्ट सिग्नल आउट आहे आणि टेक्निकल रूम मधून देखील डिसिजन आलेला. OUT फलंदाज बाद. अखेर जो विध्वंसक बॅटिंग करत होता तो मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत तर थांबू शकलेला नाहीये, परंतु जी त्याची बॅटिंग राहिलेली आहे 16 चेंडू त्याने फेस केला. 16 चेंडूंमध्ये त्यानं इंडिव्हिज्युअल आपल्या संघासाठी 35 बनवलं. ही त्याची समरी रनआउटच्या स्वरूपामध्ये तो बाद झाला आहे. 16 बॉलमध्ये इंडिव्हिज्युअल 35, 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं 218च्या स्ट्राईक रेटनं सुमित पाटीलची बॅटिंग जर तुम्हाला आवडली असेल तर त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. 4 ओव्हर मैदानाच्या आतमध्ये थांबणं, जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे ठेवणं, हे सर्व काही चित्र मैदानावरती गेल्याच्या नंतर जबाबदारी का घेतली आहे ते तुम्हाला दाखवून देत असत. 4 गडी बाद 51 धावा. गोवे टीमच्या आता मैदानाच्या आतमध्ये बाहुबली जाता जणू काय. आपण पाहता शरीर यष्टी सातत्याने मोठमोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा हा खेळाडू आता इन ॲक्शन शेवट गोड करण्यासाठी आलेला आहे. अंतिम चेंडूची अजूनही आपण वाट पाहत आहोत. आविर्शा इलेक्ट्रिकल्स JK शेळू आणि खोनीसी दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित पोचा. एरियल रूट लॉफ करतात. फोरआर्मची पॉवर बाहुबलीच्या बॅटमधून हा बाहुबली षटकार शेवट गोड करत असताना एंड इज वेल देन ऑल इज वेल. आपा ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. रोहितचा हा शेवटचा चेंडू लाईनला लवकर ओळखला, सुरुवातीला पॉज घेतला आणि फोरआर्मच्या साह्यानं प्रॉपर कनेक्ट करून एलिव्हेट देखील केला. गणेश डीजे यांना देखील बाहुबलीचं संगीत त्याने लगेचच ऐकवलं, कारण काम देखील बाहुबलीने तसं केलं. गेल्या षटकार टोकला आणि कदाचित या 6च्या मदतीनं धावफलक गरुड झेप घेऊ शकलेला आहे. 57 धावा बनवलेले पहिल्या सत्रामध्ये. 58 धावा संख्येचं टार्गेट आहे. फ्रेश मॅचच्या टॉससाठी आम्ही इन्व्हाइट करत आहोत. खोनी टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. खोनी बी LNT खोनी बी टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले. आम्ही रिक्वेस्ट करत आहोत आविर्शा इलेक्ट्रिकल्स JK शेलू टीमचे कॅप्टन आपण ताबडतोब पोचा. पहिल्या सत्रामध्ये 57-58चं टार्गेट आहे. पाहूया त्या धावा चेस होतात की डिफेंड होतात या आपण ऐकूयात. समालोचन क्षेत्रामधील महाराष्ट्राला पडलेलं एक गोड स्वप्नाचं नाव मनीष कडे वळूयात आणि ऐकूयात पुढचं सत्र त्यांच्या आवाजातून. थँक्यू. पियुषजी बाबरे आपण पाहतोय एवन जोडी महीजी धुळे आणि राहुलजी चव्हाण यांच्या वतीनं समालोचक चषक 2024-25 सन्माननीय शशिकांतजी लोंगळे जे 76 स्पोर्ट्सचे ओनर आहेत त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल.
सन्माननीय शशिकांतजी लोंगळे या आपल्या शुभ असतील पुढील सामन्याच्या नाणेफेकीचा कौल खोणी ब आणि शेळू हे दोन संघ तुम्हाला पुढच्या सामन्यात खेळताना पाहायला मिळतील. तर आता त्या दोन संघादरम्यान नाणेफेकीचं कौल आपण सन्माननीय शशिकांतजी लोंगळे यांच्या शुभ हस्ते करतोय. नाणेफेक झाले, नाणेफेक जिंकले शेळूने आणि नाणेफेक जिंकून त्यांचा निर्णय येतोय पेंडिंग येतोय, फिल्डिंग नाही पेंडिंग येतोय. चला 4 षटकांमध्ये चेस करायचं आहे 57 धावांना. 57 रन्स रिक्वायर्ड टू 58 रन्स रिक्वायर्ड टू विन. 57 बनवले आहेत आणि 58 धावा बनवायच्या आहेत. टीम स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोळी तर बॅटिंग निवडलेली आहे. शेळू संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडलेली आहे आणि खोणी बॉल करायचं क्षेत्ररक्षण. तर बॉलिंग ट्रॅकवर नीरज पाटील आपण पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा नीरजची उल्लेखनीय कामगिरी आपण पाहिली होती आणि म्हणूनच पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकासाठी नीरज पाटील स्वतः येत आहेत. 58 धावाचं लक्ष सेट केलेलं आहे. दोन्ही संघ एक एक वेळा जिंकून या स्टेजवर पोहोचलेले असताना आता ही स्टेज जिंकून तिसऱ्या फेरीत जाण्याचा नक्कीच प्रयत्न ते करतील. तर बॉलिंग ट्रॅकवर नीरज आहेत आणि दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आकाश आणि आकाशच्या साथीनं मला असं वाटते आकाशच असेल, आकाश गायकर आणि आकाश लोंगळे. ते दोन फलंदाज ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी फलंदाजीची केली होती आणि पुन्हा एकदा तोच विश्वास सार्थकी लावण्यासाठी पुन्हा एकदा या दुसऱ्या फेरीमध्ये ते आपला फलंदाजीचा खेळ सादर करतील का पाहूया. सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेग, स्लीप, पॉइंट, कव्हर, मिड ऑफ, वाईडिश मिड ऑन, स्क्वेअर लेग, फाईन लेग. पहिला बॉल ड्राईव्ह केला ओव्हर द बॉलर्स हेड. बॉल जाईल स्ट्रेट लॉंग ऑफ, सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चोख प्रत्युत्तराची होते सुरुवात. चौकार. Now that was a perfect start of chasing a big total आणि तो प्रयत्न आकाश लोंगळेचा पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर चौकार खेचताना त्यांनी त्यांचे इरादे स्पष्ट केले की हा सामना जिंकण्यासाठी आमच्याकडे सुद्धा रणनीती आहे आणि त्या रणनीती अंतर्गत पहिल्या चेंडूवर चौकार खेचलेला आहे. टीम स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोळीच्या वतीनं आकाश आणि आकाश लोंगळे, आकाश गायकर. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आहेत नीरज पाटील. नीरज पाटीलचं स्वागत पहिल्या चेंडूवर चौकाराने केलेलं आहे. स्ट्रेट बॅट स्ट्रोकने फुलटॉस बॉल ऑन साइडला लपेटला. हा बॉल पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा उचलायचा होता. शतरक्षक पोहोचले होते झेलसाठी पण कॅच ड्रॉप झाली. प्रयत्न तर खूप छान होते पण त्या प्रयत्नांना यशाची मदत मिळाली नाही, नशिबाची मदत मिळाली नाही. कॅच ड्रॉप झाली. एक सिंगल मिळाली. धावसंख्या पोहोचते 5. प्रत्येक षटकामागे जवळपास 15च्या गतीने जायचं आहे आणि म्हणूनच 2 तर किमान मोठे स्ट्रोक येणं अनिवार्य होऊन बसलेलं आहे स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोळी या संघातील फलंदाजांसाठी. त्याचमुळे फुलटॉस बॉलवर चांगलाच प्रयत्न होता. फलंदाजाचा एलिव्हेशन कमी पडलं. खडे हा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता. मिड ऑफला क्लिअर करायचं इंटेन्शन होतं फलंदाज आकाश गायकरचं. हे हा डॉट बॉल. सुरुवात जरी अडखळत झाली या षटकाची गोलंदाजाकडून पण त्यानंतर चांगलाच खेळ पाहायला मिळतोय. तर अनिकेतजी संतोष जाधव आपण स्क्रीनवर त्यांना पाहिलं, मुख्य मंचावर ते बसलेले आहेत. काय वापसी आहे गोलंदाज नीरजची. मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना मिळाला. 1 विकेट त्यांनी मिळवला होता. इकॉनॉमिकल आतापर्यंत राहिलेले आहेत. 4 चेंडू त्यांनी हाताळलेत आणि फलंदाजांना डोकेदुखी देण्याचं काम सातत्याने करतायत. सुरुवात चांगली व्हावी असाच उद्देश प्रत्येकाचा असतो आणि गोलंदाज ते करतोय. चांगला बॉल फुलटॉस ऑन साइडला बॅटचा फेस क्लोज केला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉलवर. तो पण सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करावाच लागेल. तेच मनात निश्चय करून 2 धावांचा प्रयत्न करताना पाहायला मिळाले. 2 फलंदाज 2ची वाढ होते. धावसंख्या पोहोचते. बिनबाद 7 वर स्क्रीनवर आपण पाहतोय सन्माननीय अनिकेतजी संतोष जाधव. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. समालोचक आपण भेट दिलीत आणि आमचे आयोजक महेशजी धुळे आणि राहुलजी चव्हाण यांचं आत्मबळ आपण वाढवलं त्याबद्दल तुमचं आभार आणि स्वागत. दरम्यान क्लासिक कव्हर ड्राईव्ह बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. आकाश गायकरच्या वतीनं चौकार.
पहिल्या षटकात समाप्तीनंतर झालेली आहे बिनबाद 11 धावा आणि आता पहिल्या षटकामध्ये दोन्ही फलंदाजांचं इंटेन्शन क्लिअर दिसलेलं आहे. दोघांच्या वतीने आपण पाहिलं तर एक एक चौकार आलेला आहे आणि म्हणून आता त्याच स्ट्रॅटेजी अंतर्गत जर धावांचा पाठलाग झाला तर धावांचा पाठलाग होऊ शकतो. गणित सोडवण्याची एक पद्धत असते आणि ती अचूक पद्धत जर तुम्ही वापरली तर तुमच्या विजयाचा रस्ता सोपा होऊन जातो आणि तोच आता मार्ग सोपा करण्याचा उद्देश या दोन फलंदाजांचा दिसतोय. धावसंख्या जरी मोठी आहे 58 धावांना चेस करायचं आहे पण आम्ही सुद्धा चेस मास्टर्स आहोत असंच आतापर्यंत दोन फलंदाजांच्या वतीनं पाहायला मिळालंय. स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोळी संघाकडून गोलंदाजी तर तगडी आहे. हर्षद 11 जय पारगाव गोवे या संघाची पण पहिल्याच गोलंदाजावर जय पारदेव नावामध्ये खूप काही दडले त्याचमुळे एक्स्ट्रा मेंबर सातत्याने टेन्शन मध्ये येतात. ऑन साइडला लॉफ्ट केल्या बॉलला क्षेत्ररक्षक आहेत काव कॉर्नरचे झेल टिपतात अपहरण कॅच. फलंदाज होत आहेत बाद. धक्का बसतोय पहिला. टीम स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोळी. तर आता अडचणींमध्ये वाढ होऊ लागलेली आहे. बघा या ठिकाणी आपण मैदानाच्या बाहेर जर आलो तर मैदानाच्या बाहेर एक दुकान आहे कपड्यांचं विहान कलेक्शन. राजेंद्रजी फळे अक्षयजी फळे यांचं ते दुकान आहे आणि त्यामध्ये दुकानात स्वस्त माफक दरामध्ये तुम्हाला उत्कृष्ट दर्जाचे कपडे मिळतील. नो बॉल आहे. ऑफ ड्राईव्ह 1 बाउन्स. बॉल कलेक्ट होतोय. एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. बॉलिंग एंडला थ्रो येतोय. मिळतात या 2 धावा. 2चे होते वाढ. एकूण 3 मिळतील. 3च्या वाढीत धावसंख्या पोहोचते आता 14 या आकड्यावर. आव्हान आता वाढते ते म्हणजेच जय पारदेव गोवे या संघाचं. कारण आता समोरचे फलंदाज सुद्धा सातत्यानं प्रहार करतायत. मोठ्या फटक्यांसाठी कमिटमेंट दाखवतात आणि म्हणून नवीन फलंदाज जे आलेत अजय लोंगळे यांचा देखील खेळ आता खूप महत्वाचा होऊन बसेल. कारण एका बाजूला जेव्हा आकाश लोंगळे मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त खेळ आकाशने खेळला होता ते जेव्हा बाद झाले अशा वेळेला आकाश गायकर यांना जी मदत मागच्या सामन्यात मिळाली होती ती मदत आता अजय लोंगळे या फलंदाजाला द्यावी लागेल. आताचा घडीचा आपण विचार केला तर आकाश आणि अजय यांची खूप जास्त गरज आहे. दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोळी संघाला. हर्षद 11 जय पारदेव गोवे संघाकडून गोलंदाजी. विवेकची ऑन साइडला स्वीप केलंय. बॉल जाईल गॅप मधून. पॅरलल स्ट्रोक. एलिव्हेशन नव्हतं पण इतकं होतं की बॉल जातोय सीमारेषा पार. मिथिलचा षटकार. तर अविनाजी तरे ज्यांनी शिवळ संघ पुरस्कृत केलेला आहे आपला त्यामुळे व्यासपीठावर या. महेश धुळे म्हणजेच मॅडी आपलास विनंती करतायत आपण व्यासपीठावर यायचं आहे. तर जसा धावांचा पाठलाग हवा होता तसाच धावांचा पाठलाग आता पाहायला मिळतोय. आतापर्यंत 8 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे 20 धावा 1 गडी बाद. फॅन्टॅस्टिक बॅटिंग बाय अजय. जागा बनवली पण इतक्या वेगानं बॉल हाताळलाय की तोपर्यंत बॅट स्विंग झालीच नाही. बॉल थोडा खाली राहिलाय. उत्तम दर्जाचं पुनरागमन विवेकच्या वतीने पाहायला मिळते. मागच्या चेंडूवर षटकार आला होता. ते दडपण तर होतच पण दडपण काय आहे तो शब्द माझ्या डिक्शनरीमध्ये नाहीये. तेच विवेक दाखवतो मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ सादर करतो. धावसंख्या थांबले 20 वर. ऑन साइडला बॅटचा फोर्स क्लोज केला. फोर्स करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगला टार्गेट केलं होतं पण बॉल आणि बॅटचं कनेक्शन झालं नाही. लेग बायची 1 धाव मिळते. एकादवीची वाढ होते. धावसंख्या पोहोचते 21 वर. अजूनही जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 14 चेंडू 37 धावा.
14 balls 37 रन्स रिक्वायर्ड टू विन. एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड. क्रिकेटचा खेळ हेच सांगतो आणि त्याचमुळे कित्येक प्रेक्षकांना वाटत असेल की हा धावांचा पाठलाग होणार नाही, पण क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय घडे याचा नेम नसतो. सन्माननीय भारत धुळे साहेब जोविलीचे उत्कृष्ट क्रिकेटर व्यासपीठावर उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सन्माननीय भारत धुळे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याचमुळे क्रिकेटपटू स्पर्धांपासून लांब राहत नाही. जिकडे क्रिकेट तिकडे आपण नेहमीच आपली पावलं वळवतो आणि सन्माननीय भारतजी धुळे व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. धावसंख्या 21. चकवा देणारा बॉल लेग कटर होता. फ्लाइट हलकीशी होती. बॉल टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या दिशेने टर्न होतोय आणि त्याचमुळे हे कटर्स फलंदाजांसाठी डोकेदुखी देऊन जात आहेत. विवेक पाटीलचं पुनरागमन चांगलं होतंय. त्याने लेदर क्रिकेट चांगलं खेळलेलं आहे आणि त्याचमुळे लेदर क्रिकेटचा फायदा आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये होतोय विवेकला. हाफ ट्रॅकर होता. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. शेवटच्या बॉलवर मिळतो विवेकला. 21 धावा 2 गडी बाद. आव्हान आता कठीण होत चाललंय. दिवा पाटील प्रतिष्ठान उमरोळीचं. स्वागत सर्व आमच्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. तसेच 10 क्रिक लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर जे आमचे तमाम प्रेक्षक जुडलेले आहेत सर्वांचं स्वागत करतोय. समालोचक चषक 2024 आणि 25 या 4 दिवसांमध्ये क्रिकेटचा आपण जो खेळ आहे तो किती वरचा आहे, किती चांगला आहे, किती विकसित आहे, किती प्रगल्भ आहे त्याचा आपण प्रमाण या स्पर्धेच्या माध्यमातून घेणार आहोत. कारण कर्जत, बदलापूर, वांगणी या परिसरातील सर्व संघ या स्पर्धेत सातत्याने खेळताना पाहायला मिळतील. भिवंडीचा संघ आपण गोवे या स्पर्धेत खेळताना पाहतोय आणि त्याचमुळे इतका मोठा रीच आहे महेशजी धुळे आणि राहुलजी चव्हाण यांचा. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये समालोचन करताना ती ओळख होते आणि त्यानंतर सर्व संघांना एकत्रित घेऊन आपण ही स्पर्धा पाहतोय. समालोचक चषक जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. 12 चेंडू. षटक संपलेलं आहे दुसरं. 2 षटकांचा खेळ संपलाय. 21 धावा 2 गडी बाद. कारण आपण जर सुरुवात विकेटने केली त्यानंतर नो बॉल आला, षटकार आला, डॉट, लेग बाईस, डॉट आणि विकेट. तर 2 षटकं संपलेली आहेत आणि 2 षटकानंतर धावसंख्या 21 झाले. 2 गडी बाद. अधूनमधून मोठे स्ट्रोक खेचून आता चालणार नाही. समान कालांतराने मोठे स्ट्रोक खेचावे लागतील. दिवा पाटील प्रतिष्ठान उमरोळी या संघाला आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहेत अजय लोंगळे आणि अजयची साथ देण्यासाठी पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये अतुल लोंगळे पोहोचतायत. कटर आहे गोलंदाज. राकेशची चर्चा मी मागच्या सामन्यामध्ये केली होती. चांगलाच कटर आहे. लेग ब्रेक आणि लेग कटर्स या दोन्ही गोलंदाजीची अचूक निवड या गोलंदाजाकडे आहे. हातांनी आपल्या चेंडूला ग्रीप करत असताना ते वळण मनासारखं ते देत आहेत. फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नरला. फलंदाज होत आहेत बाद. धक्का बसतोय तिसरा उमरोळीला. जुळी मुलं जन्माला येतात. मला आतापर्यंत असं वाटलं होतं की फक्त अ या नावावरूनच नाव ठेवलं जाते का उमरोळी संघामध्ये. कारण आतापर्यंत आपण पाहिलं आकाश, अजय, अतुल, पण आता ते स्ट्रीक ब्रेक झालेली आहे. आता प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये येत आहेत 5व्या क्रमांकावर. दिवा पाटील प्रतिष्ठान उमरोळी या संघासाठी आतापर्यंत चांगलाच खेळ राहिलेला आहे. जय पारदेव गोवे हर्षद 11 या संघाचा. राकेशची सुरुवात तर बेधुंद राहिलेली आहे. क्रिकेट हा खेळ फलंदाजांच्या अवतीभवती राहतो, पण काही गोलंदाज आहेत जे स्वतःला अधोरेखित करतात. त्यातला एक गोलंदाज आपण राकेशला पाहतोय. काय त्यांच्याकडे टर्न आहे. हा फुल टॉस करून घेतला होता फलंदाज अजयने, पण त्या फुल टॉसवर तो एलिव्हेशन मिळालं नाही, ती ताकद लागली नाही, बॉल जास्त उंची घेऊ शकला नाही आणि म्हणूनच काऊ कॉर्नरला झेल देऊन फलंदाज बाद झाले. आता 10 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 10 चेंडूंमध्ये 37 धावांची गरज आहे.
10 balls and 37 runs required to win. इक्वेशन तर प्रॉपर सेट झालेलं आहे, पण म्हणतात ना की जर तुमच्यामध्ये भीती आहे तर क्रिकेटचा खेळ तुमच्यासाठी नाही, आणि त्यामुळे उमरोळे या संघाला निर्भीड फलंदाजी करावी लागेल. तो स्पार्क जो तुमच्यामध्ये आहे तो स्पार्क आताच ओळखावा लागेल. चांगला बॉल, यावेळेस बॉडी लाईन अटॅक होता, हलकासा बॉल टर्न मिळाला ऑन साईडला, बॅट्सविंग मिडविकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षण थोडं चुकलंय, पण एकाच धावेचा मानस या दोन फलंदाजांचा होता. एका धावेची होते एवढ धावसंख्या पोहोचते 22. जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. आतापर्यंत 70% सामना जो आहे तो झुकलेला आहे. हर्षद 11, जय पारदेव गोवे या संघाच्या बाजूने, आणि आता दिवा पाटील प्रतिष्ठान उमरोळी या संघाला सुद्धा आताच ती मजबूत पावलं उचलावी लागतील. म्हणतात ना की 2 पावलं आपण मागे घेतो झेप घेण्यासाठी, ती झेप घ्यावी लागेल उमरोळीला. पण शफल होत आहेत, बॉलच्या टर्नचा अंदाज घेत आहेत, पण हातभर बॉल वळवत आहेत गोलंदाज राकेश, आणि त्याचमुळे त्या वळणाचा अंदाज फलंदाजाला घेता घेता वेळ लागतोय. शफल व्हायलाच हवं जेव्हा आपण कटर गोलंदाजासमोर येतोय, पण अशा वेळेला गोलंदाज सुद्धा स्टान्स ओळखतोय फलंदाजाचा. बघा यावेळेस टप्पा खेचला होता, ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज, बॉल विकेट किपरच्या हातामध्ये, धक्का बसतोय 4था उमरोळीला. आता मात्र बिकट अवस्था दिसते उमरोळीची. आता बॉल शिल्लक आहेत या डावातले एकूण 7, आणि जिंकण्यासाठी आवश्यकता 36. मध्ये पोहोचता येतात रोहन लोंगळे प्रथमेची 7 देतील, आणि आता पाहूया ती 7 किती धावांची आहे, कारण आता बॉल शिल्लक आहे 7, आणि जिंकण्यासाठी आवश्यकता 36. ही कंपल्सरी चेस आहे या स्पर्धेचा नियम. 7 balls and 36 runs required to win. आणि पाहूया बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार राकेश. इनसाइड आउट खेळलेत, पण चिप शॉट होता हा बॉल, पोहेरे एक्स्ट्रा कव्हरला. तोपर्यंत 1 धाव मिळते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा पूर्ण केला जाईल. 2 धावांची नोंद होते, आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 24 या आकड्यावर. आणि इकॉनॉमिकल गोलंदाज काय असतो त्याचाच साक्षात्कार मैदानाच्या आतमध्ये देतोय गोलंदाज राकेश, ज्याने या षटकात खर्च केल्यात फक्त 3 धावा आणि मिळवल्या 2 विकेट. जेव्हा गरज होती संघाला तेव्हा त्यांचा तो गोलंदाजीचा खेळ कामी आला, आणि आता परिस्थिती थोडी बिकट झालेली आहे उमरोळीची. बॉल शिल्लक आहे 6, आणि 6 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज. खेचले तर सन्मान्य गणेश म्हात्रे जोवेळी पाडाचे त्यांच्या वतीने 5,000 रुपयांचं कॅश प्राइज असेल फलंदाजाला 6 षटकारांसाठी. बॉल राईज होतोय, परफ्यूम डिलिव्हरी, ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न जरूर होता. हॉरिझॉन्टल स्ट्रोक सिलेक्शन, पहिल्याच बॉलवर हा सामना निकालात लावण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा राहिलेला आहे. पहिला बॉल डॉट येतोय, जिंकण्यासाठी आता 5 चेंडू 34 धावांची गरज. यावेळेस पुल केले, क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला, इझी कॅच, हलण्याची गरज सुद्धा लागली नाही. जिथे होते तिथे झेल टिपला, फलंदाज बाद झाला. 5वा धक्का उमरोळीला. आता चेंडू शिल्लक आहे 4, आवश्यकता 34. तोच गोलंदाज आता आपण पाहतोय या शेवटच्या षटकाची जबाबदारी घेतोय. म्हणजेच तुमच्याकडे जे आहे ते तुम्हाला योग्य त्यावेळी देता आलं पाहिजे, आणि तेच मैदानाच्या आतमध्ये सुमित देतोय आपल्या संघासाठी. ऑन साइडला पुल केलंय, क्षेत्ररक्षण अप्रतिम दर्जाचं पाहायला मिळते.
पॅरलल स्ट्रोक जेव्हा कन्वर्ट केले जातात असे स्ट्रोक वेगाचे असतात आणि तो झेल टिपलेला आहे तो म्हणजे क्षेत्ररक्षक देवेंद्रने टिपलाय झेल आणि शून्यावर दिलीपचा संपतोय खेळ धक्का 6वा टीम उमरोळी. तर इलेक्ट्रिकल्स आणि जे के शेळूचे टीम ओनर अविनाजी तरे आपणास नम्र निवेदन करतोय की आपण व्यासपीठावर येऊन या स्पर्धेत आनंद घ्यायचा ही विनंती आहे. राहुलजी चव्हाण आणि महेशजी धुळे यांची. अविरशा इलेक्ट्रिकल्स आणि जे के शेळूचे ओनर अविनाजी तरे आपणास निवेदन असेल की आपण व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यावा आणि शेळू गावाचे कोणी ग्रामस्थ असतील त्या सर्व सन्माननीय ग्रामस्थांना निवेदन असेल की आपण व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद झालेत म्हणजे ब्रेस कंप्लीट केले. हॅट्रिकवर आता गोलंदाज आलेले आहेत. गोलंदाज सुमित पाटील म्हणजे काल 3 हॅट्रिक झाल्यात म्हणजे गोलंदाजांमध्ये देखील ते कॅलिबर आपण या परिसरात पाहिलेलं आहे आणि म्हणूनच त्या सर्व संघांना त्या गोलंदाजांना व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी महेशजी धुळे आणि राहुलजी चव्हाण यांचा हा एक प्रयत्न कौतुकास्पद आहे. थोडे उशिरा खेळले, पाय चालले पाहिजे स्ट्रोक खेळताना ते चालले नाहीत. ऑन साईडला बॉलला हलक्या हाताने टर्न केलं, एक सिंगल मिळाली. एकदावीची वाढ धावसंख्या पोहोचते आता 25 वर. जिंकण्यासाठी 2 चेंडू 33ची गरज आहे. जवळपास विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचलाय तो म्हणजेच हर्षद 11 जय पारदेव गोवे संघ. ऑन ड्राईव्ह फायदा होईल का पाहूया. लॉंग ऑनला बॉल कलेक्ट केला जातोय, एक सिंगल मिळते. एकादावीची वाढ धावसंख्या 26. जिंकण्यासाठी एका चेंडूमध्ये 32ची गरज आहे. एक चेंडू 32. गोलंदाजी वरच्या श्रेणीची पाहायला मिळाली गोवे संघाची आणि म्हणूनच गोलंदाजांनी त्या 58 धावांना डिफेंड करण्यासाठी अचूक प्रयत्न केले पहिल्या षटकापासून. फुलटॉस बॉल संधी आहे, बॉल नो मॅन्स लँड मध्ये पडेल. गोलंदाज पोचण्याचा प्रयत्न करेल, धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही आणि अशा पद्धतीचा सामना जिंकलेला आहे तो म्हणजेच हर्षद 11 जय पारदेव गोवे. अभिनंदन. दुसरी स्टेज सुद्धा गोवे संघाने क्लिअर केलेली आहे. पुढचा सामना आपण लगेच सुरू करतोय. नाणेफेक जिंकून जे के शेळू या संघाने फलंदाजी निवडले आणि खोणीवला करायचं क्षेत्ररक्षण. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देतोय आणि नो डाऊट अबाउट इट मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तो म्हणजे सुमित पाटील. 35 धावा आणि गोलंदाजी करताना 2 विकेट्स. सुमित इज दी मॅन ऑफ द मॅच.